अब देखेंगे खबरें विस्तार से। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के 97वें पुण्यतिथि महोत्सव के बाद कुछ राजनीतिक और अन्य व्यक्तियों द्वारा की गई टिप्पणी का संस्था ने कड़ा जवाब दिया है। संस्था के अध्यात्म विभाग प्रमुख ने स्पष्टीकरण देते हुए नागरिकों से अफवाहों पर विश्वास न करने की अपील की है। संस्था ने आधिकारिक बयान में कहा है कि राष्ट्रसंत के कार्य की पवित्रता और संदेश को लोगों तक पहुंचाने का कार्य निरंतर जारी है और ये किसी भी राजनीतिक प्रेरणा से प्रभावित नहीं है। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की 97वीं पुण्यतिथि के अवसर पर श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम में भव्य आयोजन किया गया। यहाँ पालकी यात्रा के साथ राष्ट्रसंत को मौन श्रद्धांजलि दी गई। पालकी यात्रा के लिए गांव को विशेष रूप से सजाया गया था और इस महोत्सव में न केवल भारत से बल्कि विदेश से हजारों श्रद्धालु पहुँचे थे। लेकिन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के पुण्यतिथि महोत्सव के बाद कुछ राजनीतिक और अन्य व्यक्तियों द्वारा की गई टिप्पणी से सवाल उठने के बाद संस्था ने कड़ा जवाब दिया है। संस्था के अध्यात्म विभाग प्रमुख ने स्पष्टीकरण देते हुए नागरिकों से अफवाहों पर ध्यान नहीं देने की अपील की है। सगळ्यांना जय गुरु। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी निमित्ताने या गुरुकुंज आश्रमामध्ये त्यांच्या मौन श्रद्धांजलीकरता लाखो लोक या ठिकाणी येतात। त्यांना मौन श्रद्धांजलीसाठी अनेक गावातून दिंड्या पालख्या घेऊन या ठिकाणी लोक जमतात। त्यांना श्रद्धांजली पण वाहण्यात आली आणि त्या निमित्ताने माननीय अमोलजी मिटकरी यांनी सोशल मीडियावर जी मौन श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमाबद्दल जी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया मी पाहिली आणि मला फार दुःख वाटलं की त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामधलं ते जे बोलले त्यातलं एकही वाक्यामध्ये त्यांची सत्यता नाही। मला असं वाटतं मी त्यांना 1-2 वर्षापासूनच या पुण्यतिथी महोत्सवामध्ये पाहतो। याच्या आधी मी त्यांना कधी बघितलं नाही आणि त्यांनी जे काही त्या प्रतिक्रियेमध्ये जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं की या ठिकाणी महोत्सवामध्ये जे काही चिन्ह लावले जातात तर ती चिन्ह यावेळेला काढले 57 वर्षामध्ये फक्त त्या व्यासपीठावरल्या स्टेजवर फक्त 3दा चिन्ह लावण्यात आले आणि ते चिन्हही असे लावण्यात येतात की दरवर्षी त्या स्टेजची एक थीम असते। ती थीम दरवर्षी बदलत राहते। जसं यावर्षी काही आपण हत्तीचे चिन्ह लावले, एका वर्षी आपण सर्व धर्माचे चिन्ह लावले, एक वर्ष आपण एक भारत मातेचं हे म्हणून ते चिन्ह लावले। तर हे थीम बदलत राहते। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की या ठिकाणी दरवर्षी सर्व धर्माच्या प्रार्थना घेतल्या जातात। हे त्या चिन्हापेक्षा फार अत्यंत महत्त्वाचं आहे। हा पहिला भाग झाला। दुसरा भाग त्यांनी असे सांगितला की त्या प्रार्थनेच्या सर्व धर्माच्या त्या प्रार्थनेमध्ये त्यांनी त्यांचा जो क्रम आहे तो मागे पुढे करण्यात आला। वास्तविक पाहता त्यांनी याच्या आधीचे सगळे व्हिडिओ त्यांनी बघण्यात यावे। त्यांच्या लक्षात येईल की तो क्रम जसा आहे तसाच आहे आणि समजा जर बदलला जरी गेला असेल किंवा उद्या बदलवलाही तरी तो क्रम बदलवल्यामुळे मागे पुढे बदलवल्यामुळे त्याच्यामध्ये काही फार विशेष नाही आहे। शेवटी प्रार्थना म्हणणं हे फार गरजेचं असते। तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी जे गडकरी साहेब आले होते ते प्रार्थनेच्या आधीच निघून गेले। वास्तविक पाहता त्यांना हे समजायला पाहिजे की ते मौन श्रद्धांजली वाहिल्यानंतर सर्व धर्माच्या प्रार्थना झाल्यानंतर ते या ठिकाणून निघून गेले। वास्तविक पाहता त्यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी आलं होतं। ते हेलिकॉप्टर 5:30च्या नंतर उडणार नव्हतं कारण रात्रीच्या वेळेला ते हेलिकॉप्टर उडत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना 5:15च्या आधी तिथून निघून जाऊन नागपूरला पोहोचायचं, त्यामुळे ते निघून गेले। त्यातही काही फार मोठा विशेष नाही। चौथी गोष्ट अशी आहे की इथे RSS वाले आणि BJP वाल्यांचा या ठिकाणी शिरकाव झाला। आता या ठिकाणी मौन श्रद्धांजलीला सगळ्याच पक्षाचे, सगळ्याच धर्माचे, सगळ्याच पद्धतीचे लोक या ठिकाणी येतात। म्हणजे काय BJP RSS वाल्यांनी या ठिकाणी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहायला येऊ नये का? या ठिकाणी सगळेच लोक येतात आणि या सगळ्याच लोकांनी आलेलं पाहिजे आणि मग BJP आणि RSS वाल्यांनी येऊ नये मग काय बाकीच्या लोकांनी येऊन त्यांना बंदी घालावी का इथे मौन श्रद्धांजली येण्याकरता? असं होत नाही। हे सर्व धर्माचं व्यासपीठ आहे। या ठिकाणी सगळ्यांनाच या ठिकाणी वाव आहे। सगळ्याच वाव येथे कोणी उच्च नीच नाही। हे जे महाराजांचं ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याला अनुसरूनच हे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं हे कामकाज सुरू असते। वास्तविक पाहता यांनी त्यामध्ये काही चूक जरी झाली असेल तर या आमदारांचं एक कर्तव्य होतं की त्यांनी आश्रमामध्ये येऊन इथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलून त्यामध्ये सुधारणा करण्याविषयीची सूचना करायला पाहिजे होती। यासाठी त्यांनी सोशल मीडियावर जाऊन या लोकांची माथे भडकवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी करायला नको होतं। वास्तविक पाहता इतका मोठा तो श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम होता
त्यामध्ये त्यांनी चांगलं काहीच सांगितलं नाही. उलट त्यांनी त्या दुधामध्ये मीठ टाकून या संपूर्ण कार्यक्रमाला त्यांनी एक नासवण्याचं काम केलं. अशा पद्धतीने यांनी हे काम करू नये. मला असं वाटते काही चुकही असेल तर त्यांनी, ज्याही कोणाला चूक वाटली असेल त्यांनी या ठिकाणी यावं. काही सुधारणा करण्याच्या असेल तर त्यांनी त्या सूचना द्याव्या असं मला वाटते.